सततचा पाऊस, कोरडा तर कधी ओला दुष्काळ आणि या दुष्काळामुळे अनेक संकटं शेतकऱ्यांच्या वाट्याला नेहमी येत असतात. मात्र यावर्षीही मोठ्या प्रमाणात पावसाळा झाल्याने शेतकऱ्यांवर ओल्या दुष्काळाचं संकट आलेलं आहे. मात्र अशा वेळी शेतकऱ्यांच्या अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून शेतकऱ्याने पर्याय म्हणून तूर पिकाची निवड केली आहे आणि या तूर पिकाच्या माध्यमातून तुरीचं योग्य व्यवस्थापन करून शेतकरी आपल्या शेतातील तुरीचं संगोपन करत आहे. तर तूर पिकाकरता महत्त्वाच्या सूचना शिफारसीनुसार करण्यात येत आहेत. यावेळी पेरणीनंतर 30 दिवसांनी तुरीची प्रथम शेंडाखोळणी करावी. नंतर बुरशीनाशक औषधाची फवारणी करून तुरीचं निंदण करावे. प्रथम शेंडाखोळणी पेरणीनंतर 30 दिवसाने, तर दुसरी शेंडाखोळणी पेरणीनंतर 60 दिवसाने व तिसरी शेंडाखोळणी पेरणीनंतर 90 दिवसाने करावी. मात्र जमिनीची पत पाहता त्या पद्धतीनुसार व पाण्याचं व्यवस्थापन पाहता शेंडाखोळणी करावी. त्याकरता शेतकऱ्यांनी अनेक संकटातून मार्ग काढत तूर पिकाला सावरण्यास सुरुवात केली आहे. मात्र सोयाबीनवर अनेक प्रकारचे अटॅक आल्यानंतर सोयाबीनची परिस्थिती फारशी उत्पन्न होणार नसल्याची दिसून येत आहे. तर कपाशी पिकावर सुद्धा सततच्या पावसाने अनेक रोगराई आली आहे. मात्र तूर पीक हे शेतकऱ्यांना नक्कीच वरदान ठरणार असून या पिकासाठी शेतकऱ्यांनी मार्ग निवडलेला आहे आणि छाटणी केल्यानंतर ज्याप्रमाणे तुरीचं पीक दिसत आहे त्या पद्धतीनुसार शेतकरी तूर पिकामध्ये नक्कीच फायदेशीर राहणार असल्याचं चित्र दिसून येत आहे. तूर पिकाच्या कमी खर्चात चांगली लागवड, चांगलं उत्पन्न घेण्याचा एकमेव तूर पीक हा उत्तम मार्ग असल्याने शेतकऱ्यांनी सांगितलं. इतर पिकाच्या तुलनेत लागणारा खर्च हा तूर पिकाला अत्यंत कमी असून याची काळजीसुद्धा कमी प्रमाणात घ्यावी लागते. मात्र इतर पिकांना मोठ्या प्रमाणात खर्च असल्याने आणि उत्पन्नाच्या नुसार त्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी अनेक पिकं पेरून संकटात सापडलेला आहे. विदर्भातील पट्ट्यात बहुतांश सोयाबीन, कपाशी या पिकाची लागवड केली जात होती. मात्र यावर्षी मोठ्या प्रमाणात हे क्षेत्र घसरण्याचं चित्र दिसून येत आहे. न्यूज 24 महाराष्ट्र ब्युरो